राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDA ही भारतातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि महत्त्वाची सैनिकी प्रशिक्षण संस्था आहे. ही संस्था पुण्याजवळील खडकवासला येथे आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदल या तिन्ही दलांसाठी अधिकारी घडवण्याचे काम येथे केले जाते. 1. स्थापना आणि इतिहास. NDA ची स्थापना 7 डिसेंबर 1954 रोजी झाली. या संस्थेचं औपचारिक उद्घाटन 16 जानेवारी 1955 रोजी झाले. सुरुवातीला या संस्थेला राष्ट्रीय युद्ध अकादमी असे म्हटले जात होते. ही अकादमी सुमारे 7015 एकर परिसरात पसरलेली आहे आणि सिंहगड किल्ल्याच्या विहंगम पार्श्वभूमीवर वसलेली आहे. 2. प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम. NDA मध्ये भूदल, वायुदल आणि नौदल या तिन्ही दलांतील कॅडेट्सना, छात्रांना त्यांचे पुढील कमिशन पूर्व प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी एकत्र प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण एकूण 4 वर्षांचे असते. यापैकी पहिली 3 वर्षे NDA मध्ये तिन्ही दलांचे कॅडेट्स एकत्रितपणे अभ्यास आणि प्रशिक्षण घेतात. या 3 वर्षांच्या प्रशिक्षणानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची JNU पदवी BA BSc/BSc संगणक BTech मिळते. 4थ्या वर्षाचे प्रशिक्षण संबंधित दलांच्या अकादमींमध्ये उदा. इंडियन मिलिटरी अकादमी -IMA, एअरफोर्स अकादमी, नेव्हल अकादमी दिले जाते. अभ्यासक्रमात शैक्षणिक प्रशिक्षणासोबतच मैदानी कौशल्ये, शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा विकास, नेतृत्व गुण, कवायत, ड्रिल, छंद जोपासणारे क्लब, कॅम्प्स, धाडसी क्रीडा प्रकार यांचा समावेश असतो. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करते. शैक्षणिक वर्ष 2 टप्प्यांत विभागले गेले आहे. वसंत, जानेवारी ते मे आणि शरद, जुलै ते डिसेंबर. 3. प्रवेश प्रक्रिया. NDA मध्ये प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC द्वारे वर्षातून 2दा परीक्षा घेतली जाते. NDA आणि NA परीक्षा. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. पात्रता अटी. वयोमर्यादा. साधारणपणे 17 ते 19 वर्षांपर्यंतचे अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. प्रशिक्षण सुरू होण्याच्या दिवशी या वयोगटात असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता. आर्मी विंगसाठी 10+2 पॅटर्नची 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा. एअरफोर्स आणि नेव्हल विंगसाठी आणि 10+2 कॅडेट एंट्री स्कीमसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा. वैवाहिक स्थिती. अविवाहित. शारीरिक आणि वैद्यकीय निकष. उमेदवारांनी UPSCने घालून दिलेल्या शारीरिक मानकांनुसार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया. लेखी परीक्षा UPSC द्वारे घेतली जाते. सेवा निवड मंडळ SSB मुलाखत. वैद्यकीय तपासणी. निवड झालेल्या उमेदवारांची देश पातळीवरील यादी प्रसारित केली जाते. अर्ज UPSCच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने भरता येतो. 4. सुविधा आणि जीवनशैली. NDA हे एक विशाल आणि सुसज्ज कॅम्पस आहे जिथे कॅडेट्सना कठोर आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण दिले जाते. येथे उत्कृष्ट निवास व्यवस्था, अभ्यासिके, ग्रंथालय, क्रीडांगणे, स्विमिंग पूल, हॉर्स रायडिंगसाठी मैदान अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा विकास करण्यासाठी विविध प्रकारचे खेळ, कवायती, ड्रिल, हॉबी क्लब आणि साहसी क्रीडा प्रकार शिकवले जातात. आता NDA मध्ये महिला कॅडेट्सनाही प्रवेश दिला जातो. त्यांच्यासाठीही आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 5. महत्त्व. NDA ही भारतीय सशस्त्र दलांसाठी भविष्यातील नेतृत्व तयार करणारी एक प्रमुख संस्था आहे. येथून प्रशिक्षित झालेले अधिकारी भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. NDA मधून बाहेर पडलेले अनेक अधिकारी परमवीर चक्र आणि अशोक चक्र यांसारख्या सर्वोच्च शौर्य पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. थोडक्यात, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही देशाच्या संरक्षणासाठी समर्पित आणि कठोर प्रशिक्षण देणारी एक अद्वितीय संस्था आहे, जी युवा पिढीला देशाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देते.